मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला आवाहन केलं आणि सांगितलं की 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका। त्यानंतर त्यांनी दुसरं आवाहन केलं की पेट्रोल डिझेलचा गॅसचा वापर जो आहे तो अतिशय काटकसरीने करा। तिसरं आवाहन केलं खाद्यतेलांचा वापर जो आहे तो मर्यादित पद्धतीने करा आणि काटकसरीने करा। या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाची थट्टा दुसऱ्या दिवशीपासून उडवली जायला लागले। त्यांचे अनुयायी जे आहेत ते त्याचा अनुकरण करण्यासाठी जे आहेत ते जे प्रयोग करायला लागले ते प्रयोग हास्यास्पद स्वरूपामध्ये लोकांसमोर यायला लागले। नितीन गडकरी केंद्रीय वाहतूक मंत्री यांनी एक प्रयोग केला। ते जे ते एका बसमधून जे ते मंत्रालयात जात असतानाचे जे ते व्हिडिओ आणि रील्स समोर आले। त्यांच्या पाठीमागे जे आहे ते 30 ते 40 गाड्यांचा ताफा होता। हे सगळं बघितल्यानंतर जे आहे ती गोष्ट हास्यास्पद झाली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोटारसायकलवरून मंत्रालयात जात असतानाचे फोटो व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले। त्या मोटारसायकलचं ॲव्हरेज 8 नाही तर 10 किलोमीटर असावं। इतकं कमी ॲव्हरेज असलेली मोटारसायकल कशासाठी त्यांनी वापरली हा प्रश्न आहे। खरं तर स्वतःच्या घरापासून मंत्रालय जवळ असेल तर दुचाकी वाहनावरून जाण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना काय हरकत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन हे एका अर्थानं चांगल्या पद्धतीनं स्वीकारायला हरकत नाही। भारतीयांना असलेलं सोन्याचं वेड आणि सोन्याचं आकर्षण गेली अनेक वर्ष जे आहे ते संपलेलं नाही। भारताला सोरटी सोमनाथाचं मंदिर आणि भारतातलं सोनं अनेक वेळा गजनीच्या महम्मदानं लुटून नेऊनही सातत्यानं सोने खरेदी करण्याच्या भारतीयांच्या हव्यासामुळं जगामध्ये सर्वाधिक सोनं बाळगणारा देश ही भारताची ओळख जी आहे ती भारताच्या इतिहासातून गेलेली नाही। जगातला सर्वाधिक सोनं खरेदी करणारा देश ही भारताची आजही ओळख आहे। सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करावी लागते। त्याची विक्री जी आहे ती देशामध्ये होते। खरेदी केलेलं सोनं जे आहे ते भारतीय सहसा मोडत नाहीत अडचणीच्या वेळेशिवाय आणि स्वतःकडे सांभाळतात, नव्या पिढीकडे हस्तांतरित करतात आणि सोनं जे आहे ते सतत स्वतःजवळ बाळगतात। अशा परिस्थितीमध्ये परकीय सोनं खरेदी करणं ते देशात आणणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आहे ते डॉलरच्या तुलनेनं रुपया कमकुवत होत असल्यामुळं पंतप्रधानांनी हे आवाहन केलं असलं तरी सोन्याच्या हव्यासामुळं भारतीयांनी अनेक जीव गमावलेले आहेत। सोन्याच्या हव्यासामुळं भारतीयांनी अनेकदा फार मोठ्या त्रासाला तोंड देण्याची वेळ स्वतःवर आणलेली आहे। सोन्याच्या हव्यासामुळं अनेक मुलींचे बळी गेलेले आहेत। सोन्याचा हव्यास या निमित्तानं कमी होणार असेल तर पंतप्रधानांच्या या आवाहनाचा विचार करायला काहीच हरकत नाही असं वाटतं। पृथ्वीच्या पोटातलं डिझेल, पेट्रोल, कच्चं तेल हे कधीतरी संपणार आहे। पृथ्वीच्या पोटातलं कच्चं तेल जर कधीतरी संपणार असेल आणि कच्चं तेल जे ते कायमस्वरूपी पृथ्वीच्या पोटात राहणार नसेल तर त्याचा वापर काटकसरीनं करणं, त्याचा वापर जपून करणं ही आवश्यक गोष्ट आहे। ही गोष्ट जी ती यापूर्वीच करायला हवी होती, परंतु कच्च्या तेलाचा वापर करत असताना कच्चं तेल परदेशातनं आपल्याला आयात आणावं लागतं हे दिसत असताना देखील पेट्रोल डिझेलचा वारेमाप वापर करणारे भारतीय आणि भारतीय राजकारणी हे आपल्याला सातत्यानं दिसतात। पेट्रोल आणि डिझेलचा मर्यादित वापर करावायचा असेल तर सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या ज्या आहेत त्या गाड्या ज्या आहेत ते काढून घेतल्या पाहिजेत। सगळ्या शासकीय मंत्र्यांच्या गाड्या आणि वाहनं काढून घेतली पाहिजेत। यांना स्वतःचे ताफे कशासाठी लागतात, त्यांना त्यांच्या ताफ्यामध्ये 15-15, 20-20 गाड्या पुढं आणि पाठीमागं कशासाठी लागतात, हा सरंजामी डामडौल सोबत घेऊन जो आहे तो हे प्रवास कशासाठी करतात, या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी स्वतः दिली पाहिजेत। पंतप्रधान मोदींनी आणखी एक आवाहन केलं की 1 वर्षभर परदेशात जाऊ नका असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 मे 2026 या दिवशी 5 देशांच्या परदेश दौऱ्यासाठी बाहेर पडले। तुम्ही जसं बोलाल तसं वागत असाल तर तुमच्या आवाहनाचा स्वीकार आणि तुमचं आवाहन प्रामाणिकपणानं लोक स्वीकारतात। तुम्ही बोलाल एक आणि आवाहन एक कराल आणि वागाल त्याच्या विरुद्ध तर लोक त्याप्रमाणे जे आहेत ते तुम्हाला साथ देणार नाहीत। हे नरेंद्र मोदींनी स्वतः समजावून घेण्याची आवश्यकता होती। हे सगळं जरी असलं तरी पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाचं पालन भारतीय जनतेनं केलं तर काही वाईट होणार नाही। त्या आवाहनाप्रमाणे भारतीय नागरिक वागले तर एक चांगली गोष्ट होईल। सोन्याला पर्याय काहीतरी बघावं लागेल, सोन्याचा वापर करायचाच नाही असं जर भारतीयांनी ठरवलं तर तीही गोष्ट चांगली होईल। अनुत्पादक म्हणून, गुंतवणूक म्हणून सातत्यानं सोनं खरेदी करणाऱ्या भारतीयांनी तो पैसा उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, शेतीमध्ये, आणखी तंत्रज्ञानामध्ये लावला आणि त्याचा वापर केला तर कदाचित आमची
अर्थव्यवस्था अधिक गतिमान होऊ शकते त्याच्यावर वर्कआउट करण्याची, त्याच्यावर मेहनत घेण्याची जी आहे ती गरज आहे असं वाटतं. पेट्रोल, डिझेल यासारख्या कच्च्या तेलाच्या किमती वाढवणारे पदार्थ जर आम्ही मर्यादित प्रमाणात वापरले तर ती गोष्ट चांगली होणार आहे. त्याचा वापर आम्ही मर्यादित करायला काय हरकत आहे? कधीतरी पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल आणि डिझेल, कच्चं तेल संपणार असेल तर त्याचा वापर करत असताना काटकसर केली पाहिजे हे सांगण्यासाठी 2026 साल उजेडायची काही गरज नव्हती. आणि असं सांगितल्यानंतर कोणीतरी मंत्री जो आहे तो 60 लाखाची EV गाडी घेतो आणि मोदींच्या आवाहनाला मी कसा प्रतिसाद देतो असं जर दाखवत असेल तर अशा दांभिक लोकांना जी आहे ती त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. मोदींनी आवाहन केलं म्हणून त्या आवाहनाला प्रतिसाद देण्याकरता आम्ही काय काय करतो हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. कोणीतरी उच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश जे आहे तो दुचाकीवरनं, सायकलवरनं जे आहे ते उच्च न्यायालयात जातो आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांची वाहनं जी आहेत ती त्याच्या मागणं पळत जातात. हा प्रकार होता कामा नये. दुचाकीवरनं एक दिवस जायचं नाही, रोज दुचाकीवरनं गेलं पाहिजे. प्रत्येक राज्याचं पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते अतिशय कार्यक्षम आणि गतिमान असलं पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्ट जर गतिमान असेल तर खाजगी वाहनं वापरण्याचं प्रमाण जे आहे ते आपोआप कमी होईल. पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट स्वच्छ असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट वेळेत धावणारं असेल तर प्रवास गतिमान होईल आणि खाजगी वाहनं वापरण्याचं प्रमाण कमी होईल. या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय करणार आहे, त्यांच्याकडं कोणत्या योजना आहेत, याही गोष्टी त्यांनी लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे. केवळ अशा प्रकारचं आवाहन एखाद्या दिवशी उठून पंतप्रधानांनी करायचं, काही लोकांनी त्याची थट्टा करायची, काही लोकांनी त्याचं पालन करण्याचा आपण कसा प्रयत्न करतो आहोत हे दाखवायचा प्रयत्न करणं किंवा दाखवण्याचा प्रकार करत असताना थट्टा आणखी वाढेल असा प्रकार होत असेल तर आम्हाला आत्मनिरीक्षण करण्याची वेळ आहे. भारतीयांनी परदेश प्रवास 1 वर्षभर करू नये असं आवाहन केलं असेल तर या आवाहनाच्या पाठीमागं माझा हेतू कुठला आहे हेही पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे. हे पंतप्रधानांना सांगता येत नसेल तर अशा प्रकारच्या आवाहनाकडं लोक दुर्लक्ष करतील हे लक्षात घेतलं पाहिजे. हे आवाहन केलं आणि या आवाहनाचं पालन भारतीय जनतेनं केलं तर भारताला नेमका देश म्हणून काय फायदा होईल हेही लोकांसमोर आलं पाहिजे. पेट्रोल, डिझेल कुठं वाचवता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. सोन्याची खरेदी थांबवण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कावर कमालीची वाढ जी आहे ती पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारनं केली. ही वाढ लक्षात घेतल्यानंतर सोनं आणि चांदी खरेदी करणं हे आता मध्यमवर्गाच्या आणि सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर जाऊ लागलेलं आहे हेही दिसून येतं. अशा प्रकारचं आवाहन पंतप्रधानांनी करणं म्हणजे लोकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रकार आहे असं समजण्याचं कारण नाही. एक राष्ट्र म्हणून, एक समाज म्हणून आपण अधिक कार्यक्षम व्हावं यासाठी मोदीजींच्या या आवाहनाकडं आपण सकारात्मक दृष्टीनं बघण्यासाठी काहीच हरकत नाही. मात्र या आवाहनाकडे सकारात्मक दृष्टीनं बघत असताना केंद्र सरकारच्या सगळ्यात वरच्या घटकापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत जे आहे ते या आवाहनाचं पालन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भारतीयांचं जेवण अतिशय ऑइली असतं, स्पायसी असतं. भारतीयांच्या जेवणामध्ये जे आहे ते खाद्यतेलाचं प्रमाण जास्त असतं. आमचे वैद्यकीय तज्ज्ञ, डॉक्टर्स, फूड स्पेशालिस्ट, आहार तज्ज्ञ गेली अनेक वर्ष आम्हाला सल्ला देत आहेत की तुमच्या जेवणामध्ये तेलकट पदार्थ, चमचमीत पदार्थ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्याचं प्रमाण थोडंसं कमी करा. त्याचं प्रमाण कमी झालं तर तुमचं आरोग्य चांगलं होईल. आरोग्य चांगलं व्हावं आणि सामान्य भारतीयाचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं हा मोदीजींचा हेतू नसेलही कदाचित, परंतु सामान्य भारतीयाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी खाद्यतेलाच्या वापराचं प्रमाण कमी केलं गेलं तरी काही हरकत नाही. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाकडं आम्ही सकारात्मक दृष्टीनं बघितलं आणि त्या आवाहनाचं पालन केलं तर भारतीयांचं जीवन, भारतीयांची जीवनशैली आणि भारताच्या आर्थिक स्टेटसवर जर चांगला परिणाम होणार असेल तर हे आवाहन आपण सकारात्मकरित्या घेतलं पाहिजे. काँग्रेसच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी सोनं खरेदी करू नका म्हणून सांगितलं होतं. काँग्रेसच्या कालखंडामध्ये सरदार मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांनी सोनं खरेदी करा म्हणून सांगितलं होतं. अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यापेक्षा सोनं खरेदी न करता 1 वर्ष थांबलं तर काही नुकसान होणार नाही हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. खाद्यतेलाचा कमी वापर केल्यामुळं होणाऱ्या फायदे जे आहेत ते अधिक सकारात्मकपणानं लोकांसमोर आणले पाहिजेत आणि पेट्रोल, डिझेल, गॅस याचा वापर जो आहे तो मर्यादित पद्धतीने केला तर तेच पेट्रोल, डिझेल, गॅस आपल्याला अधिक वेळेत पुरेल याकडे लक्ष दिलं पाहिजे
हे न करता चुकीच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरणं, चुकीच्या बातम्या समाज माध्यमांमध्ये मांडणं, हा प्रकार जो आहे तो सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होता कामा नये. पंतप्रधानांच्या एखाद्या आवाहनाकडं विरोधी पक्षांनीही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. पंतप्रधान हतबल झाले, भारताची अर्थव्यवस्था रसातळाला गेली, पंतप्रधानांचा हा पराभवच झाला असलं म्हणता येईल आणि त्याच्यावर वाद आणि प्रतिवादही करता येतील. जे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे त्या आवाहनाकडे सकारात्मक दृष्टीनं बघितलं तर भारतीयांचं संपूर्ण जीवनमान, भारतीयांची जीवनशैली जी आहे, लाईफस्टाईल हा शब्द प्रचलित वापरूया, ती पूर्ण बदलून जाईल. तेव्हा मोदींच्या या आवाहनाकडं एक सामान्य नागरिक म्हणून, एक जागरूक भारतीय म्हणून जे आहे ते आपण सकारात्मक दृष्टीनं पाहायला हरकत नाही. जय भवानी, जय शिवाजी.